सहकार चळवळीचं पाळणाघर म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे आणि महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत सहकाराचं बीज रोवलं गेलं आणि ते रुजलंही, वटवृक्षही झाला. आणि मोगलाईच्या काळात महाराष्ट्र संस्थानिकांमध्ये वाटला गेला होता. पण सगळ्या मावळ्यांना एकत्र करून शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यातच सहकाराचं मूळ बीज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सहकार आपल्या रक्तातच भेटलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही भारतातील सर्वात यशस्वी आणि प्रभावी चळवळीपैकी एक आपण मानली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र त्या पद्धतीने पुढे जातोय. आमचे नेते आनंद अडसूळ साहेब, त्याचबरोबर आमच्या उपनेत्या आशाताई मामेडी आणि त्यांच्या संपूर्ण सहकार क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांनी हा सहकार क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने महिलांनी पुरुषांनी आपला संपर्क त्या ठिकाणी वाढवून लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या योजना आणि स्वतःला सक्षम करण्यासाठीचा हा जे सहकार क्षेत्र काम करते. आता मी काही भाषणं ऐकल्या त्यातून कळलं ही नुसतं सहकार असं नाही, ते लोकांना ठामपणे त्या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये उभं करण्यासाठीचा हा केलेला एक खूप मोठा असा हा उपक्रम आज आम्हाला इथे पाहायला मिळाला आणि आम्हाला आशाताईंनी बोलवलं त्याबद्दल आशाताईंना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर माझ्याबरोबर आमच्या उपनेत्या कृष्णा विश्वासराव आहेत, त्या सुद्धा 2 शब्द मार्गदर्शन. माननीय उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी या सर्व क्षेत्रात कशा पद्धतीने महिलांनी पुढे यायचंय आज आपल्याला आपण पाहतोय की लाडकी बहीण म्हणून किती गाजली आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीला न्याय मिळालेला आहे. आणि या ठिकाणी आज आशाताई मामेडी आमच्या उपनेत्या, त्यांनी या ठिकाणी जे सहकार क्षेत्रात कशा पद्धतीने काम करायचंय आणि किती जनतेपुढे जायचंय आणि किती लोकांना आपण सहकार्य करायचंय, आज खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि त्या कार्यक्षेत्रात खूप छानपैकी पुढे जात आहेत. या परिषदेमध्ये महत्वाचा घटक म्हणजे महिला बचत गट किंवा महिला हा होता.
कारण त्यांना हे सगळी माहिती मिळाली पाहिजे. त्यातून स्फूर्ती घेऊन त्यांनी पतसंस्था निर्माण करणं, बचत गट निर्माण करणं, रजिस्टर करणं आणि उद्योग तयार करणं यासाठी आपल्याला हा धडपडा आहे. आणि मला एक आनंद वाटतो की चांगला प्रतिसाद महिलांच्याकडून मिळाला. आम्ही अपेक्षा केली होती 300 महिला येतील, परंतु 400-450 महिला या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने या परिस्थितीचं महत्व कळलेलं आहे. आणि आजचे जे काही या ठिकाणी विचार मंथन झालं त्या माध्यमातून त्यांच्यातून त्यांना काही बरंचसं काही घेता येईल. आता एक महिला या ठिकाणी मला भेटल्या, त्यांच्याकडे 1200 बचत गट आहे. 1200 बचत गट म्हटल्यानंतर एक पतसंस्था त्या बचत गटाच्या माध्यमातूनच निर्माण होऊ शकते. कारण आशिष शहाने ज्या ठिकाणी मार्गदर्शन केलं अशी व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे. रजिस्ट्रेशन करणं काही अवघड नाही आहे. म्हणजे पतसंस्था आणि असेच अनेक इतर जे बचत गट आहेत ते एकत्र करून ह्या पतसंस्था निर्माण कराव्यात अशा प्रकारची निश्चित आमची धारणा आहे. बाळासाहेबांचं हे होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. हे 80-100% आज तरी म्हणायला हरकत नाही. खरं तर आजची सहकार परिषद ही फारच अगदी म्हणजे डोळे दिपवणारी आहे. न भूतो न भविष्य. शिवसेनेमध्ये पहिल्यांदाच सहकार्याची चळवळ सुरू झालेली आहे. सन्माननीय आपले लाडके लोकनेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि आनंदराव अडसूळ साहेब आपल्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे. हा कार्यक्रम इतक्या जिव्हाळ्याचा आहे की फक्त रोजगारच नव्हे तर ही एक चळवळ जी आहे जी सुरू केलेली आहे आपण अगदी तळागाळाच्या महिलांपर्यंत नेण्यासाठी, जी चळवळ ऑलरेडी 2.5 वर्षापूर्वी साहेबांनी सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजनेमधून. आज लाडकी बहीण योजना भरपूर जण त्याच्यावर क्रिटिसाइज करतात पण ती साहेब कुठेही लक्ष न देता ती योजना सतत चालू राहील आजही ते बोललेले आहेत. आज त्यांच्या ह्या सहकारच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते ह्या प्लॅटफॉर्मला येऊन सगळ्यांना मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आज तुम्ही बघाल तर गर्दीमध्ये बचत गटाच्या महिला, स्लम मधल्या महिला होत्या, सोसायटी मधल्या होत्या, हाऊसिंग सोसायटीच्या होत्या, पतसंस्थातल्या काही अध्यक्ष महिला होत्या, तसेच माझी मैत्रीण मच्छीमार कोऑपरेटिव्ह संघटनेची आयोगाची ती अध्यक्षा तिला साहेबांनी केलेली आहे. एक कॉमन मॅन ज्या वेळेला खाली उतरतो आणि तो कॉमन मॅनला किंवा कॉमन वुमनला जो न्याय द्यायला जातोय तर त्या कुठेतरी एका विचाराला अनुसरून आम्ही ही आज परिषद घेतलेली आहे आणि ही अखंड आम्ही आता सुरू ठेवणार आहोत. कारण फक्त ही 1500 रुपये लाडकी बहिणीचे मिळतात, अकाउंटला येतात तेवढा पुरतं नाही. कारण तुम्ही बघाल तर अख्ख्या मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रामध्ये 1500 रुपये मिळाल्यानंतर बऱ्याच महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत. माझ्या इकडे एका महिलेने तर एक प्रकारची तांदळाची पुरी असते तर ती तिने सुरू केलेलं आहे त्या पैशांमध्ये. म्हणजे भांडी धुणं वगैरे ह्या ज्या महिला कामं करायच्या त्यांनी आता 1500 रुपये जमा करून एकीने वॉशिंग मशीन घेतली आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या चादरी वगैरे त्याच्यामध्ये धुवून देते. म्हणजे असं एक रोजगारयुक्त आणि पोषण असं एक हे तयार झालेलं आहे, वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि त्या वातावरणामध्ये कुठेतरी मला खरंच खूप बरं वाटतंय की 25 वर्षाच्या ह्या राजकीय सहकाराच्या चळवळीमध्ये आज आम्हाला न्याय मिळाला. आता या फार मोठा दिवस आहे. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराव आंबेडकरांनी मुंबईमध्ये आज मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या सहवासामध्ये युती केलेली आहे. त्याबद्दल काय तुम्ही? तो तर एक दुसरा आनंद आहे. म्हणजे काय म्हणतो ना, हा एक आनंद आणि तो एक आनंद. म्हणजे आजचा दिवसच 16 जुलै हे आनंदाचा दिवस आहे. सन्माननीय आज आंबेडकर साहेबांनी पाठिंबा दर्शवला. हे केवळ फक्त मॅजिक नाहीये, हे फक्त सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं हे काम आहे. हे काम बोलतोय. किती क्रिटिसाइज करतायत त्यांना, ते ऐकत नाहीये. ते फक्त समोर बघतात, एकच फोकस. आणि आम्हालाही तेच सांगतात, कोणालाही उत्तर देऊ नका. त्यांच्या टीकेला तुम्ही फक्त आणि फक्त कामाने उत्तर द्या.